हं? अ. अ. हां. प्रिये, हं? बरेच दिवस झालेत ना आपण आनंदात राहतोय. आपण दोघं काही क्षणासाठी आनंदी राहूयात का अजून? हं? यानंतर दारूला हात लावणार नाही असं म्हणून तुम्ही माझी शपथ घेऊन गेला होतात, पण येताना पूर्ण टून होऊन आलात. किती वेळा तुम्हाला म्हटलंय की दारूला सोडा तुम्ही, पण माझं ऐकाल तेव्हा ना. जोपर्यंत तुम्ही दारूला सोडत नाही तोपर्यंत तुमच्या बोटाचा स्पर्श सुद्धा मला नकोय. इच्छा आतमध्येच मारून टाका. छी. हं. 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 मॅडम, प्लीज मॅडम, तुम्हाला पाहता क्षणी तुम्ही मला आवडल्या मॅडम. मॅडम प्लीज, मॅडम मला जरा समजा ना. मॅडम तुम्ही मला हव्या आहात मॅडम. प्लीज, हे सगळं चुकीचं आहे, मला सोडा. मॅडम प्लीज मॅडम, तुम्ही जरा मला समजा ना. मॅडम 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 अरे प्लीज म्हणते ना सोड म्हणून. मॅडम, माझ्या फिलिंग्स समजा ना. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज, मॅडम मॅडम मॅडम. छे, स्वप्न होतं. अरे देवा, थोड्या वेळासाठी मी तर घाबरलीच होती. अगं चटणी तर दे ना. हं? अगं काय झालं तुला आज? अजूनपर्यंत तुझा राग शांत झाला नाही का? हं? तू माझी खोटी शपथ घेऊन ऑफिस मधून येताना दारू पिऊन आला ना. राग नाही तर काय प्रेम करू. नशीबच खराब आहे. आधीच उशीर झालाय, ऑफिसला जातो मी. हं. आज न पिता घरी येईल मी, ठीक आहे? कोण तुम्ही आणि न पिता? हं. तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवणारी मी काय तुझी जुनी बायको नाहीये. अगं तुझी हं? शपथ. नाही नाही नाही, मी मरेल. ठीक आहे, मी निघतो. हं? ओफो, रोज रोज हा माणूस पिऊन असंच करतो. छी. मॅडम आधी तुम्ही पकडा तर. कुठे काय आरामात. अरे सोड, काही वेळ फ्री राहायचंय मला. हे घ्या. थँक्यू. हा हं. माझा नवरा रोज रोज पिऊन येतोय. काय करू काहीच समजत नाहीये मला.
तुम्ही तर उगाच घाबरताय. लवकरच सगळं ठीक होईल. एक मिनिट थांबा. कोण आहे बघून येते मी. हं. हॅलो, बोल आई. गीता, जावाई बापू आले का? हो, आले आई. आज पण ते पिऊनच आले. काय करू काहीच कळत नाहीये आई. हे काय आहे बेटा? तू जावाई बापूंना समजवलं, त्यानंतरही ते रोज रोज पितातच आहे का? हो आई. हे जावाई बापू रोज रोज असे का करतायत? मला पण काही कळत नाहीये की काय करावं. हो आई, मी तुला नंतर फोन करते. ठीक आहे बेटा. हं. हे काय, बेडरूम पर्यंत आलात तुम्ही? तुम्ही हॉलमध्ये जाऊन वाट बघा, मी लगेच आले. तसं नाहीये. पहिल्यांदाच तुम्ही जेवून जा असं म्हणाला ना, तर आज माझा जेवून जायचाच मूड आहे. ठीक आहे, बाहेर जाऊया, खाऊया. एक मिनिट थांबा. जे तुम्ही म्हणताय ते जेवण नकोय मला. हं? मला तर आता बस तुला खायचा मूड आहे. हे हे असं सगळं काय बोलतोयस तू? हा, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा तुझ्या सौंदर्याने मी तर घायल झालो होतो. ते माझं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. अरे देवा.